अशोक खरात या हे जे प्रकरण बाहेर आलेलं आहे, नाही, अत्यंत निलाजरं अशा प्रकारचं हे प्रकरण आहे आणि आपली समाजव्यवस्था किती सडलेली आणि किडलेली आहे हेच या प्रकरणावर दिसतं. राज्य सरकारने SIT फॉर्म केलेली आहे, त्यांना तुरुंगात धाडलेलं आहे. याची पाळंमुळं खणून काढली पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी एखाद्या बाबाचे पाय धुणं, मला वाटतं हे सर्वथैव दृष्टीने ही चुकीची गोष्ट आहे. ही मान्य करता येणारी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे खरं तर रुपाली चाकणकरांनी मागणी होण्याच्या आधीच त्यांच्या महिला आयोग अध्यक्षपदाचा स्वखुशीने राजीनामा दिला पाहिजे. तुमचे कार्यकर्ते जरी तुमचा फोन सांभाळत नसले तरी त्यांचं कायम असं म्हणणं असतं की आता यावेळी तरी वर्णी लागली पाहिजे मंत्रिमंडळात. त्यांचं म्हणणं काय, माझंही म्हणणं. तुमच्या अनेक पक्षीय बैठका देखील चालू असतात, संघटनात्मक जबाबदारी देखील तुमच्यावर आहे. बऱ्याचदा मला पत्रकार म्हणून हा प्रश्न पडतो की बंद दाराआड इतका तास तुम्ही नेमकी काय खलबतं करत असता? हा प्रश्न संघ भाजपच्या बाबतीत लोकांना पडतच असतो की आम्ही इतकं काय, त्या बैठकीत काय होतं. एक्झॅक्टली. पण खरं सांगायचं तर या बैठकीमध्ये एका दृष्टीने फार छोट्या छोट्या गोष्टींचा व्यापक विचार केला. म्हणजे एक गमतीने संघात उदाहरण दिलं जातं की एकदा एका संघाच्याच कार्यकर्त्याने संघाच्या एका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली बर की फार बैठका होता, तो इतक्या बैठका होतात, मग संघाचं शाखेचं काम करायला वेळ मिळत नाही. तर त्याच्यावर ते अधिकारी असं बोलले, ठीक आहे, याचा विचार करण्याकरता आपण अजून एक बैठक घेऊ.